तीन राज्यों के आदिवासियों के लिए जीवन रेखा बना हिमलकसा का लोक बिरादरी अस्पताल। महाराष्ट्र के गढ़चिरौली जिले के हिमलकसा में स्थित लोक बिरादरी प्रकल्प आज केवल महाराष्ट्र की नहीं बल्कि छत्तीसगढ़ और तेलंगाना के आदिवासी इलाकों के लिए भी सबसे बड़ा भरोसेमंद इलाज केंद्र बन चुका है। इस दुर्गम आदिवासी क्षेत्र में संचालित अस्पताल में 3 राज्यों के मरीज इलाज के लिए पहुंच रहे हैं। यहाँ हर साल करीब 1500 गाँव के 30 से 40 हजार मरीजों की जाँच और उपचार किया जाता है। दौरान अस्पताल में मलेरिया से पीड़ित मरीजों की संख्या सबसे अधिक रहती है। इसके साथ ही जंगली जानवरों के हमले में गंभीर रूप से घायल मरीज भी इलाज के लिए हिमलकसा लाए जाते हैं। अस्पताल में सेवाएं दे रहे डॉक्टर दिगंबर आमटे ने बताया कि क्षेत्र अत्यंत दुर्गम होने के बावजूद लोक बिरादरी प्रकल्प आदिवासी समाज को स्वास्थ्य सुविधा, भरोसा और समय पर इलाज उपलब्ध करा रहा है। ये पूरी जानकारी भारत न्यूज 24 के संवाददाता प्रमोद दुबे द्वारा ली गई सीधी मुलाकात में सामने आई। जंगलों के बीच स्थित ये अस्पताल आज 3 राज्यों के हजारों आदिवासी परिवारों के लिए जीवन रक्षा केंद्र बनकर उभरा है। सर, आपल्याकडे कुठल्या कुठल्या राज्यामधून पेशंट येतात? आपल्याकडे साधारण 3 राज्य आपल्याकडे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा या 3 राज्यातील पेशंट येतात आणि साधारण 3 राज्यातले मिळून 1,500 गावांचा एरिया आपला आहे। 1,500 गावातून पेशंट दरवर्षी 30 ते 40 हजार पेशंट आपण या दवाखान्यात तपासतो। बरं, कुठल्या कुठल्या आजारांवरती ते उपचार केले जातात? इथे आम्ही जमतील तेवढ्या सर्वच आजारांवर करतो उपचार। अगदीच खूप मोठे असतील तर बाहेर पाठवतो, पण अदरवाईज जास्त पेशंट जे आहेत ते मलेरियाचे खूप आहेत। नंतर वेगवेगळ्या प्राण्यांनी केलेले हल्ले, साधारण अस्वलांनी केलेले किंवा सापांनी केलेले स्नेक बाईट्स हे पेशंट असतात। मग कुपोषणामुळे असलेले ट्युबरक्युलोसिस आहे किंवा न्यूमोनिया आहे, ॲनिमिया आहे सिव्हिअर, ह्या याच्यावर आहेत। मग गरोदर बायकांच्या तपासण्या मॅडम करतात। तर साधारण 350 ते 400 डिलिव्हरीज इथे वर्षाला होतात। बरं, असं म्हटलं जातं की ब्रेन हॅमरेज आणि हार्टचे जे पेशंट्स आहेत ते सोडले तर सगळेच पेशंट जे आहेत आणि कॅन्सर हे जे पेशंट सगळेच जे आजार आहेत इथे ट्रीटमेंटसाठी येतात। तुमचा अनुभव कसा होता, कसा असतो या पेशंटसोबत? कारण त्यांना भाषा जी असते त्याचंही फारसं अवेअरनेस नसतं, त्यांचं माडिया लँग्वेज असतं, बोमणी लँग्वेज असतं, त्यांना हिंदी, मराठी, इंग्लिश जे आहे या सगळ्या भाषामध्ये कम्युनिकेट करणं कठीण जातं। खूप जास्त रिमोटमध्ये जे पेशंट्स आहेत त्यांच्यासोबत तुमचा अनुभव कसा होता? नाही, अनुभव तर काय म्हणजे आम्हाला ती तशी अडचण येत नाही, पण बरेचदा खूप रिमोटमधून जर पेशंट आला तर बरेचदा ॲडव्हान्स स्टेजला आलेला असतो। कधी कधी ट्रीटमेंटच्या पलीकडे गेलेलं असतं किंवा आपल्या लेवलला या लेवलला आम्ही नाही ट्रीटमेंट करू शकत, बराच डिसीज ॲडव्हान्स झाला असतो, असं काही पेशंट्समध्ये होऊ शकतं। मग त्यावेळेस त्यांना जर पुढे पाठवायचं झालं तर जरा अडचण होते, कारण त्यांची जायची इच्छा नसते। बरेचदा आमचे डॉक्टर्स आता दरवर्षी ते सर्जिकल कॅम्प होतो, तर त्या डॉक्टरांशी आमचे कॉन्टॅक्ट आहेत, तर त्यांच्याशी सांगून त्यांच्याशी बोलून नागपूरला आम्ही बरेचदा हे ऑपरेशन फ्रीसुद्धा करून घेतो। पण बरेचदा पेशंटच जायला तयार होत नाही, मग आम्ही कित्येक वेळा आपल्या गाडीने किंवा आपल्या कोणी जात असेल तर त्याच्यासोबत पाठवून या गोष्टी करून घेतलेल्या आहेत। नाही, अवेअरनेससाठी तर आम्ही आता गावागावात जातोच आहे। 6 गावांमध्ये आमचे हेल्थ सेंटर्स आहे। लोक सांगतात आहे की कुठलाही रोग असेल तर त्यातला वेळ घालवू नका, तुम्ही जितक्या लवकर पोचाल तर तेवढे उपचार करणं सोपं होतं आणि पेशंट वाचण्याची प्रक्रिया वाढते कधी पण। तर आम्ही गावागावात तो अवेअरनेस करतो आहे। साधारण 30-35 गावांमध्ये आमचं काम सुरू आहे या लोकांना सांगायचं। आणि शिक्षण जेवढं वाढेल तेवढं अवेअरनेस हळूहळू वाढेल, शिक्षणाला पर्याय नाही आहे। तर जेवढं तुम्ही शिक्षण वाढवाल तेवढंच अवेअरनेस वाढला तर या बाकी गोष्टींवरचा, मंत्रोपचारांवरचा लोकांचा विश्वास हळूहळू कमी होईल। पूर्वीपेक्षा बराच कमी झाला आहे, पण अजूनही काही गावांमध्ये ज्यांना काही दुसरी सोय नाही आहे म्हणून मग ते या गोष्टींवर विश्वास ठेवतात। प्रकल्प जे आहेत हा नवीन उपक्रमासाठी राज्यात आणि संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे। लोक बिरादरीवरती अनेक संशोधकांनी संशोधन केलं आहे जागतिक स्तरावरती। नवीन जे आहेत उपक्रम जे आहे लोक बिरादरीच्या मार्फत ते कुठले सुरू होणार आहेत आता येणाऱ्या काळामध्ये? लोकबिरादरी प्रकल्पाला 23 डिसेंबर 2025ला 52 वर्ष पूर्ण झाली आणि 53व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे। आदिवासी विकास व्हावा यासाठी या प्रकल्पाची निर्मिती 1973ला बाबा आमटेंनी केली। त्याच्यानंतर डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटेंनी हा प्रकल्प इकडच्या गरजेनुसार त्याचं विस्तारीकरण अनेक कार्यकर्त्यांच्या साथीने केलं। आता यावर्षी 52व्या वर्ष पूर्ण झालं, त्या निमित्ताने आम्ही इथे आर्ट स्टुडिओ नवीन सुरू केला। मुलांना आर्टिस्ट बनवायचा यामागचा उद्देश आहे आमचा, आणि त्यांनी कमर्शियल आर्टकडे जावं यासाठी आपण त्यांना जी त्या एंट्रन्स परीक्षा असते CET सारखी, तर ती देण्यासाठी आपण 9 मुलं यावर्षी तयार केले आहेत। आपल्या शाळेची एक मुलगी JJ स्कूल ऑफ आर्ट्समधून फायनल इयरला शिकते आहे।
त्यामुळे नवीन नवीन उपक्रम आपण इथे दरवर्षी चालू करतो. आजूबाजूच्या शाळा पण त्यात इन्व्हॉल्व केल्या जातात. ताडगाव, भामरागड इकडच्या आश्रमशाळांमधली मुलं पण आपल्या इथे आपण त्यांना ट्रेनिंग देत असतो. साधारण 300 मुलं दरवर्षी एलिमेंटरी ड्रॉइंग आणि इंटरमिजिएट ड्रॉइंगच्या परीक्षा आपल्या इथे हेमलकसाला देत असतात. आपण त्या दोन्ही परीक्षांचे इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी ड्रॉइंगचे परीक्षा आपण इथे आपल्या प्रकल्पामध्ये घेतो. त्याचं आपण सेंटरसुद्धा इथे घेतलेलं आहे. त्यामुळे साधारण 300 विद्यार्थी दरवर्षी इथून परीक्षेला बसत असतात. आपल्याकडे गेली 7-8 वर्ष आर्ट टीचर शिल्पा मोहिते म्हणून आहेत, त्या इथे काम करत आहेत आणि त्यांच्यामुळे शाळेला एक वेगळं दिशा किंवा चित्रकलेची दिशा मिळाली आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि नीटचे क्लासेस आपण इथे गेले 3 वर्ष झाले चालू केले आहेत आणि त्या माध्यमातून मुलं मेडिकलला यावर्षी 2 मुलं MBBSला लागली आहेत. 4 डेंटिस्टसाठी म्हणून त्यांचं सिलेक्शन झालं आहे. नर्सिंगसाठी काही मुलं लागले आहेत. तर विविध क्षेत्रामध्ये ही मुलं जावी आणि उच्च पदावर जावी, उच्च पदस्थ व्हावी. कारण आजही या अशा दुर्गम भागांमध्ये, भामरागडसारख्या दुर्गम भागामध्ये किंवा देशातल्या कुठल्याही दुर्गम भागामध्ये डॉक्टर कायमस्वरूपी मिळत नाहीत. पण अशा दुर्गम भागातून जर मुलं डॉक्टर झाले तर ती मुलं या भागातून त्यांच्या समाजाची सेवा चांगल्या पद्धतीने करू शकतील. कारण त्यांच्यासाठी हा एरिया त्यांचेच घर असेल, त्यांचेच नातेवाईक इथे या बाजूला राहतात. त्यामुळे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगलं काम होऊ शकतं. बरं सर, हा काळामध्ये अडचणी तर खूप होत्या. म्हणजे जेव्हा कोणालाच भाषा येत नव्हती. आता असं राहिलेलं नाही आहे. आता तुम्ही प्रत्येक गावामध्ये जाल तर कोणीतरी मराठी किंवा हिंदी बोलणारा माणूस तुम्हाला नक्की भेटेल. आपल्या शाळेतून इतकी मुलं वर्षोनवर्ष, म्हणजे आपल्या शाळेला आता 50वं वर्ष लागलं आहे. 1976ला आपल्या लोकबिरादरी आश्रमशाळेची स्थापना झाली. ते आता 50व्या वर्षात पदार्पण करते शाळा. त्यामुळे अनेक मुलं या शाळेने घडवली आहेत. तर ते जवळपास भामरागड तालुक्यातले तर प्रत्येक गावातला मुलगा आपल्या शाळेत शिकलेला आहे. त्यामुळे परिस्थिती ही कालांतराने बदलत चाललेली आहे. आम्ही वर्षोनवर्ष बघत आहोत. अशा यामध्ये प्रत्येक मुलांमध्ये कला ही असते भरलेली. ते कलेला मार्ग दिला गेला पाहिजे ना. त्यांना संधी जर उपलब्ध करून दिली तर त्या संधीचं सोनं आदिवासी बांधवांनी पण केलं आहे, मुलांनी पण केलं आहे. अनेक क्षेत्रामध्ये नावाजलेले मुलं आज आपल्याकडे आढळतात ना. पण त्यांना कधीच संधी मिळत नव्हती, ऑपॉर्च्युनिटीज नव्हती, शिक्षणच नव्हतं या भागामध्ये, वस्त्रही नव्हती अंगावर. परिस्थिती खूप गंभीर होती. तर कालांतराने खूप मोठ्या प्रमाणात तिथे बदल झालेला आहे. तुम्ही बघाल आमच्या शाळेमध्ये आज 600 मुलं इथे निवासी आहे. 1ली ते 12वीची शाळा आहे आणि सगळे मुलं अतिशय आनंदी आहेत. बरं, येणाऱ्या जसं की तुम्ही बघाल की IITमध्ये मुलं जायला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. तर त्याच्यासाठी पण जी एंट्रन्स असते त्याचं कोचिंग वगैरे पण पुढे मागे आम्ही ते सुरू करू. किंवा की एक मुलगा पण आपला त्या IIT ग्वाल्हेरवरून पासआउट झाला आहे. पहिला आदिवासी मुलगा आहे की जो IITian झाला. तर खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे समाजासाठी एक आयडॉल जो पाहिजे असतो निर्माण होतो, त्याच्यातून मग अनेक मुलं घडत जातात. अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम दरवर्षी नवीन एखादा उपक्रम आपण नवीन करत असतो. लायब्ररीच्या माध्यमातून तुम्ही बघता आता सगळीकडे मोबाईलचं ॲडिक्शन झालं आहे. तर त्या मोबाईलच्या ॲडिक्शनमध्ये या मुलांनी अडकू नये यासाठी म्हणून लायब्ररीची सुरुवात केली आहे. तर लायब्ररी मुलांपर्यंत कशी पोचवायची, मुलांना त्याची आवड कशी निर्माण करायची, यासाठी पण आमचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. आणि आमची मुलं प्रचंड वाचायला लागलेली आहेत. गेल्या वर्षभरामध्ये खूप मोठा परिणाम त्या वाचण्याचा दिसतोय त्यांच्या. नाही, वाचल्याशिवाय तर पर्याय नाही. आपण सगळे मोबाईल हे ॲडिक्शन आहे. म्हणजे खूप त्याच्यामध्ये सातत्याने आपल्याला नवीन नवीन गोष्टी दिसत असतात आणि आपल्याला ती बघण्याची सवय लागून जाते. तर त्याच्यातून लांब राहण्यासाठी वाचन हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि ते प्रयत्नपूर्वक लहानपणापासून आणि शाळेच्या माध्यमातून केलं तर मग पुढे जाऊन हे ॲडिक्शन कमी होईल. कारण गेल्या काही वर्षांमध्ये खूपच, म्हणजे कोविड काळापासूनही जास्त जाणवायला लागलं आपल्याला. जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा सगळं बंद होतं. त्यामुळे मोबाईलवर शिक्षण आणि याच्या माध्यमातून मुलं जास्त अडकली या मोबाईलच्या डिजिटल याच्यामध्ये. 1 to 1 कम्युनिकेशन करतानाही आपण WhatsAppवर बोलतो. आजूबाजूला माणसं असूनही आपण तेवढं बोलत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. तर ती बदलायला वेळ लागेल. पण प्रयत्नपूर्वक शाळांनी लायब्ररीमध्ये मुलांना रस निर्माण करणं आवश्यक आहे.